बर्डी पुलिस थाना क्षेत्र में 29 जुलाई को एक बैग लिफ्टिंग की घटना सामने आई थी, जिसमें रेलवे स्टेशन से जरीपटका जाने के लिए रिक्शा खोज रहे एक व्यक्ति से 3 बाइक सवार युवकों ने बैग छीन लिया था और मौके से फरार हो गए थे। बैग में 10 से 15 हजार रुपए नगद, मोबाइल और अन्य कीमती सामान था। इस संबंध में फिरियादी द्वारा बर्डी थाने में शिकायत दर्ज की गई थी। पुलिस ने इलाके की सीसीटीवी फुटेज की मदद से जांच शुरू की और आजीन कादिर बैग नामक एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आरोपी के 2 साथी अभी फरार है, जिनकी तलाश पुलिस द्वारा की जा रही है। गिरफ्तार आरोपी से पूछताछ में पुलिस को अन्य 2 चोरी के मामलों की भी स्वीकृति मिली है। आरोपी के पास से पुलिस ने करीब 3 लाख रुपए मूल्य का माल बरामद किया है। पुलिस अब फरार आरोपियों की पहचान कर रही है और उन्हें जल्द गिरफ्तार करने का प्रयास कर रही है। मामले की जांच जारी है। 29 तारखेला एक अभिन्न प्रतिक्रिया नावाचे एक 40 वर्षाचे ग्रस्त हे बाहेर गावून आले होते आणि सकाळी 4 वाजता रेल्वे स्टेशनला उतरून त्यांना जरीपटका जायचं होतं। ते एलएससी चौकाकडे रिक्षा बघण्यासाठी चालले होते। तर त्या ठिकाणी अचानक मोटरसायकलवर 3 इसम आले आणि त्यांच्या हाताची ती बॅग होती, ती बॅग ते झटका देऊन हिसकावून पळून गेले। त्यांच्या बॅगमध्ये त्यांचा मोबाईल होता आणि काही 10 ते 15 हजार रुपये होते आणि इतर काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये। तशी त्यांनी आमच्या पोलिसांना तक्रार दिली होती। त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी श्याम वारंगे आणि त्यांची जी काही टीम आहे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यानंतर काही गोपनीय माहिती घेतली आणि त्या आधारे आजीम कादिर बेग हा 26 वर्ष वयाचा जो आरोपी आहे याला त्यांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। सदरील आरोपी हा अतिशय याच्यावरती रेकॉर्डवरील आरोपी आहे, याच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि त्याच्यासोबत जे 2 लोक होते त्यांचे नाव त्यांनी अल्तमस मोहम्मद युसुफ मंसुरी आणि दुसरा जॉन नावाचा इसम होता असे सांगितले। ते कळमना भागामध्ये राहतात। अद्याप ते मिळून आलेले नाही, त्यांचा शोध सुरू आहे आणि आरोपीकडे चौकशी करताना त्यांनी इतर 2 गुन्ह्याची सुद्धा कबुली दिली आहे आणि त्याच्याकडे जी काही आम्ही चौकशी केल्यानंतर ही झडती वगैरे घेतली तर त्याच्यामध्ये आम्हाला एकूण 15 मोबाईल मिळालेले आहेत, एक टॅब मिळालेला आहे, काही रोख रक्कम मिळालेली आहे। असे एकूण 2,68,800 रुपयाचा आम्ही मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे। हे जो आरोपी आहे आमच्या अटकेमध्ये असलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। याच्यावरती याचं क्राईम रेकॉर्ड तपासलं असतं, याच्यावरती खून सारखे सुद्धा गुन्हे दाखल आहेत, प्रॉपर्टी ऑफेन्स आहेत, 15 ते 16 गुन्हे याच्यावरती दाखल आहेत आणि त्याच्यासोबतचे जे साथीदार होते ते सुद्धा क्राईम रेकॉर्ड असणारे आहेत आणि यांना नशा करणे आणि कुठंतरी बाहेर राहणे, यांची घरी वगैरे ती कधीही मिळून येत नाही आणि यांचा शोध घेताना ही कधीतरी बाहेर, कधी फुटपाथवर किंवा कधी बाहेर नशा करून अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत। हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे टीमचे अधिकारी आहेत श्याम वारंगे PSI आणि त्यांचे जे टीमचे कर्मचारी आहेत त्यांनी ही कारवाई केली आहे। त्यांचे नाव आहे नंदकिशोर वालदे, मोहन कनोजिया, शत्रुघ्न मुंडे, प्रशांत भोयर आणि चेतन शेंडे यांनी ही कामगिरी केली। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।